मूलभूत विचारांमध्ये अंतर पडले म्हणून फूट पडली आहे, पण चिंता करू नका, विचारांबरोबर राहा, जनतेशी बांधिलकी ठेवा, सत्ता आपोआप येईल, अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी जमलेल्या समर्थकांना विश्वास दिला। पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांपैकी कोणाचेही थेट नाव त्यांनी घेणे टाळले। बालगंधर्व रंगमंदिरात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत होते। या कार्यक्रमाला कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे सर्व खासदार, आमदार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते। पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पवार यांच्यासह सर्वांचा सत्कार करण्यात आला। अर्ध्या तासाच्या भाषणात पवार यांनी पक्षातून बाहेर पडलेल्यांपैकी एकाचेही नाव घेतले नाही। ते म्हणाले, पक्ष स्थापनेला 26 वर्षे झाली, जनतेने काम करण्याची संधी दिली, सर्वसामान्यांमधूनही राज्यकर्ते तयार करता येतात हे पक्षाने दाखवून दिले। इतकेच नाही तर आबा व अन्य लोकांनी राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक जीवनावर परिणाम करतील असे अनेक चांगले निर्णय घेतले, यातून पक्षाला प्रतिष्ठा मिळाली, पक्ष पुढे गेला। फूट पडली मात्र चिंता करत नाही, आपण एकसंध राहिलो, जनतेच्या कामाशी बांधिलकी ठेवली तर सत्ता आपोआप येईल। राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक आहे, अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे। त्यासाठी कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी देऊ, यातून नव्या नेतृत्वाची फळी उभी राहील आणि पुन्हा सत्ता मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले, त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी या अंकाचे प्रकाशन झाले। पवार यांना आर.के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन बरोबर असलेले त्यांचे तैलचित्र भेट देण्यात आले। खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात काम केले पाहिजे। मी लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे। मला वाटते की राज्याची स्थिती खूप गंभीर आहे। हगवणे प्रकरण त्याचंच एक उदाहरण असल्याचं त्या म्हणाल्या। या हगवणे कुटुंबाला मी अनेक वर्षापासून ओळखते। माझ्या लोकसभा मतदारसंघात 3 निवडणुकांमध्ये त्यांनी माझ्यासाठी काम केले आहे। हे हगवणे कुटुंब 5 दशकांपासून शरद पवारांबरोबर आहे। हे सुसंस्कृत असं काँग्रेसच्या विचारांचं कुटुंब आहे। ते एक शिकलेलं कुटुंब आहे, पण आज त्या कुटुंबाचं काय झालंय? त्यांची सून हुंड्यामुळे आत्महत्या करते। आपल्याला असा महाराष्ट्र नको असल्याचं त्या म्हणाल्या। तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली त्याची नावनेच न होता हा पक्ष पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं। पक्षामध्ये फूट पडली, फूट पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पडली। काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली। मी काही त्याच्यासंबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही, पण जे राहिले ते विचाराने राहिले, ते राहिले ते विचार घेऊन पुढे जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले। आणि मला 100% विश्वास आहे की उद्या निवडणुका होतील त्यावेळेला चित्र बघायला मिळेल। एकच उदाहरण सांगतो, 1980 साली त्याच्या आधी माझ्या हातात सत्ता होती, सत्ता गेली, निवडणुका आल्या आणि काहीतरी 50-52 आमदार निवडून आले आणि 6 महिन्याच्या आत त्याचे फक्त 6 शिल्लक राहिले, बाकी सगळे पक्ष सुटून गेले। जे 6 शिल्लक राहिले त्याचे एक मला इथे दिसत आहे, त्यांचं नाव कमलकिशोर कदम, ते त्या ठिकाणी राहिले। ते 6च्या मध्ये आमचा पक्ष 6 जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली, राष्ट्रवादीची संख्या ही 72 झाली। राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळे फुटीची चिंता करू नका, कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका।
आपण एकसंध राहिलो आणि जनतेच्या वरची बांधिलकी ही कायम ठेवली तर काही अडचण येत नाही. आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं भाषण हे या ठिकाणी ऐकलं. तुम्ही त्यांच्या घरी गेलाय का कोणी? ते तुमच्याकडे येतील. एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटणारा, लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जातात. आणि असे अनेक लोक. माझ्या मते राष्ट्रवादीचा हा ठेवा आहे, हा अतिशय मौल्यवान ठेवा आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहून विचारांना पुढे येतील तर सत्ता विचाराची चिंता करू नका, सत्ता अभाव होईल. पांडुरंगावर माझं प्रेम आहे आणि माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, मला मध्यस्थी लागत नाही त्याच्यामध्ये. श्रद्धा ती डायरेक्ट मध्ये असते, मध्ये ती अंधश्रद्धा येते. त्यामुळे आज पक्ष असताना पक्षाची विचारधारा याच्यात कंप्लीट क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे ट्रेनिंग प्रोग्राम हे पक्षाने घेतलेच पाहिजेत. गाववाडी वस्तीवर महिन्याला मीटिंग झालीच पाहिजे आणि नवीन उमेदीने शून्यातून पक्ष उभे राहतात. इथे बघा, या पहिल्या 2 रो मध्ये मी किती जण बसले होते, हे सगळे साहेबांबरोबर 60 वर्ष कदम साहेब बसलेत, मगाशी गेले परत आले. ही जिद्द पाहिजे आपल्याला. दीज आर मेन मेड ऑफ स्टील. मग पाऊस येऊ दे, काही येऊ दे, काही येऊ दे, काही फरक पडत नाही. हे लढत राहतात, चालत राहतात. ही ताकद असली पाहिजे आणि ती फक्त भाषणात नाही, कृतीमधून केली पाहिजे आपण. त्यामुळे माझी फार अपेक्षा आहे, मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे आज. अहो, ज्या हगवणे कुटुंबांना मी माझ्या लोकसभा मतदारसंघात माझ्या 3 इलेक्शनला त्या कुटुंबांनी काम केलंय. मला विश्वासच बसत नाही की ज्या पांडुरंग आपले हगवणेजी, ज्यांनी आदरणीय पवार साहेब, नाना नवले यांच्यावर 5 दशक काम केलं, अतिशय सुसंस्कृत काँग्रेसच्या विचाराचं कुटुंब, काय झालंय त्या कुटुंबामध्ये. शिकलेलं घर, त्यांची सून आज ती आत्महत्या करते हुंड्यासाठी. ह्या महाराष्ट्र आपल्याला हवाय. आपली नैतिक जबाबदारी नाही पक्ष म्हणून की हुंडामुक्त महाराष्ट्र करायची. काय फक्त सत्तेमध्ये जा एवढंच आपलं लक्ष आहे? चला, आज निर्णय घ्या सगळ्यांनी की आजपासून पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी राखीव उठेल आणि शून्यातून प्रश्न. आणि काय वेळ लागतो, महाराष्ट्र फिरूया ना, लोकांपर्यंत जाऊया. वाढव, ज्याचा उल्लेख निलेश लंकेंनी केला, साहेब गाडीतून का फिरतात. आजकाल सगळ्यांचे फोटो येतात बाई त्या रील मध्ये, कोण कुठल्या विमानातून उतरतंय, हेलिकॉप्टर, काय 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 येत. खरंच आहे, सत्तेमध्ये तर विचारूच नका. आता त्याच्यावर मी आज बोलणार नाही, व्यासपीठ नाही आणि त्यांच्यावर टीका करायला मी आज उभी नाही राहिलेले. पण हे अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. जर राज्यात जर विमानाने फिरत असेल तर त्याला माहितीच नाही ना प्रजाचे हाल चाललेत काय. त्यामुळे लोकांच्या अंतःकरणात जाऊन, घरात, वाडी वस्तीवर जाऊन बघा काय परिस्थिती झाली. तो फहाद म्हणला होता, राखीताईंना विचारा अर्बनायझेशनचे काय होते. त्या राखीताई रोज मुंबईत आंदोलन करतात.